आज आलोय परेल वर्कशॉपच्या इकडे. परेल वर्कशॉप एंट्री मारली नंतर राईट साईड तुम्हाला परेलचा वेगळा बाप्पाची ट्रॉली आपण आलोय बाप्पाच्या मूर्तीजवळ. वर्कशॉपने एंट्री पण नाही मारली आणि बाहेरच बघायला भेटणार आहे 5 ते 6 बाप्पाच्या ट्रॉलीतून. आजच्या वर्कशॉपच्या बाहेर एक तुम्ही वर्कशॉपचा इकडे प्रभाव ठेवलाय, ट्रॉल्या बघायला भेटणार इकडून. गणसंकुल वर्कशॉपच्या इथे आपण आता आतमध्ये एंट्री मारतोय. मित्रांनो या टायमाला इथे पण सार्थक आर्ट्स म्हणून आहे, दोन तुम्हाला इथे ट्रॉल्या बघायला भेटणार आहे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपण लालबाग नगरीमध्ये. आज तारीख आहे 2 जुलै 2026 आणि आज तुम्हाला आपण दाखवणार आहे परेल वर्कशॉप अपडेट, अरुंधती वर्कशॉप अपडेट आणि गणसंकुल वर्कशॉप अपडेट. तर तिन्ही वर्कशॉप आपण आज कव्हर करणार आहे. जसं की आपण 2-3 ब्लॉग टाकलेत पहिला अपडेटचे, तर आज आपण पुन्हा एकदा आलो अपडेटसाठी. बघा की जाऊन की काय अपडेट आहे. बाकी कमेंट करा एक छोटी मोर जाऊया वर्कशॉपचा अपडेट तुम्हाला दाखवतो. चला मित्रांनो, आपण आज आलोय परेल वर्कशॉपच्या इकडे आणि खूप भारी बाहेरूनच भारी वाटतंय. बाप्पाची 1-2 मूर्त्या रेडी आहेत आणि बाकी आतमध्ये जाऊन तुम्हाला अपडेट दाखवतो. तुम्हाला बाहेरून तर खूप भारी वाटतंय. काही दिवसाचे बाप्पाचं आगमन होणार आहे आणि आतमध्ये तुम्हाला जाऊन अपडेट दाखवतो. मित्रांनो परेल वर्कशॉप एंट्री मारली नंतर राईट साईड तुम्हाला परेलचा वेगळा बाप्पाची ट्रॉली दिसणार आहे. बाकी या साईडला आपण दाखवतो तुम्हाला मी घरगुती गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत. बाकी मित्रांनो इकडे बाप्पाचे पार्ट रेडी होत आहेत. जसं तुम्ही बघू शकता इकडे पार्ट आहे साईडला. बाकी या साईडला लोखंडचा पार्ट रेडी झालाय. बाकी तिकडे पार्ट वगैरे रेडी आहेत. तिकडे ट्रॉली आहे, ज्या पाठी एक ट्रॉली आहे मालाडचा राजा. बाकी इकडचा अपडेट अजून जाऊया पुढे पुढे. बाकी मित्रांनो बघा या साईडला पण या साईडला पण पार्ट वगैरे ठेवले आणि इकडे पण लोकांचा रेडी होत आहे पार्ट. बाकी बाप्पाची मूर्ती पण लय लांब असल्याने का जो मी बघू शकतात की केवढा मोठा बनवलाय. बाकीचं बघा आता परत पुढे आपण इकडे हा पार्ट रेडी आहे. मित्रांनो तिन्ही साईडला आला तुम्ही तर तुम्हाला इथे पार्टच बघायला भेटणार. इथे लोखंडचे पार्ट आहेत, इथे पूर्ण लोखंडचे पार्ट रेडी झाले. इकडे तुम्ही बघू शकतात वेल्डिंग वगैरे झालेत. तिकडे बाप्पाची मूर्ती बनायला लवकरच रेडी चालू होईल काम. मित्रांनो अजून पुढे आलो ना आपण तर तुम्हाला अजून पार्ट बनवताना रेडी होताना तुम्हाला बघायला भेटेल काम. बाकी इकडे कटिंग वगैरेचं मशीन वगैरे ठेवले. बाकी इकडे लाकडं ठेवले, पण तिकडे पार्ट रेडी होत आहे. तुम्ही समोर ठेवलं नाही ते पार्ट रेडी होत आहे. मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता इकडे साचे वगैरे ठेवलेत. बाकी बाप्पाची मूर्ती समोर तुम्हाला जाऊन समोर दाखवतो. बाप्पाच्या मूर्तीच्या पहिला एक ट्रॉली आपल्याला बघायला भेटते. खेतवाडी 7वी गल्ली, खेतवाडीचा मोर्या बाप्पाची ट्रॉली आली आहे आणि बाप्पाची मूर्ती पाठी. मित्रांनो आपण आलोय बाप्पाच्या मूर्तीजवळ आणि बाकी मूर्तिकार कोण आहे बाप्पाचा नक्की कमेंट करून सांगा. बाकी बाप्पाची मूर्ती खूप सुंदर आहे. मला काय बोलशील बाप्पाची मूर्ती कशी आहे? बाप्पाची मूर्ती तर खूप सुंदर आहे आणि ही आता आपल्याला आजचा अपडेट असा बघायला भेटतोय. सो काम तर इकडे खूप सुरू आहे. जास्त का आपण दाखवू नाही शकत आणि ट्रॉली तर आता 3 ट्रॉली आहे. सो मजा तर येत आहे. पुढे जाऊन अजून खूप काय अपडेट बघायला भेटणार आहे. तर ब्लॉग मध्ये बनवून राहा आणि गणपती बाप्पा मोरया. त्याच्यावरून जशी की बाप्पाची मूर्ती आहे इकडे. त्याच्यानं परिवर्षामध्ये अजून एक बाप्पाचं ट्रॉली आपल्याला बघायला भेटतंय चेंबूरचा समर्थ. बाकी आजचा अपडेट इकडे असंच. बाकी राईट साईडला एक ट्रॉली आहे, या साईडला बघता तुम्ही तर बाप्पाच्या मूर्तीचं काम चालू आहे दाखवू शकत. बाकी तिकडे पार्ट बनवण्याचं काम चालू आहे, कटिंग वगैरे. तुम्ही बाकीचे या लाईनचे जेवढे पण आहेत ना अपडेट बाकी आहे तुम्हाला इकडचा अपडेट तो या लाईनचं. आपण खूप ब्लॉग बोलले सगळ्यामध्ये तुम्ही हा प्रभाव बघितला असणार. बाकी इकडे 1-2 प्रभाव ठेवले, बाकी इकडे साचे आहे. बाकी बाप्पाच्या मूर्त्या रेडी होत आहेत. इकडे तुम्ही साचे आहेत. बाकी बाप्पाच्या मूर्त्या रेडी होत आहेत. बाकी तुम्ही बघतो बाप्पाच्या मूर्त्या रेडी होत आहे इकडे. अजून कलर पेंट वगैरे बाकी आहे. समोर बाप्पाची मूर्ती आहे. बाकी इकडे बघा पार्ट रेडी आहे, या साईडला पार्ट रेडी आहे. पाद्यपूजन झालंय तुम्ही बघा. तुम्हाला दाखवलं परत अपडेट. तिकडे खूप सारे बाप्पाच्या मूर्त्या रेडी होत आहेत. खूप लवकरच जल्लोष आगमन बाप्पाचा बघायला भेटणार आहे. बाकी तिकडे बाप्पाच्या मूर्त्या म्हणतात तर अलाउड नव्हता व्हिडिओ काढायला. बाकी आता आपण चाललोय अरुंधती सरचा वर्कशॉपच्या अपडेटला. तर तिकडे बघा की काय कसं आहे. जसं की परिवर्षामध्ये 3 ते 4 ट्रॉल्या आल्या आहेत बाप्पाच्या. आता जाऊया अरुंधती सरच्या वर्कशॉपला आणि तिकडे बघा किती वर्कशॉपला ट्रॉल्या आल्या आहेत. बाकी तिकडे आपण गणसंकुल वर्कशॉपला. आता पहिला आपण चाललोय सरच्या वर्कशॉपला. चला जाऊया वर्कशॉपला. मित्रांनो हा आहे परेल लालबागचा ब्रिज आणि इथून आपल्याला समोर जायचं आहे. पुढे जाऊन लेफ्ट मारचा अरुंधती सरचा वर्कशॉप येणार तिकडे. मित्रांनो हा गेट आहे, इथून लेफ्ट मारचा आणि इथून समोर अरुंधती सरचा वर्कशॉप आहे. बाकी आपल्याला इथून स्टॉल वगैरे दिसले, मला तुम्हाला पण दिसेल. थोडा 2 मिनिटं द्या फक्त, आपण जाऊया पुढे आणि तुम्हाला दाखवतो मी वर्कशॉप. मित्रांनो वर्कशॉपने एंट्री पण नाही मारली आणि बाहेरच बघायला भेटणार आहे 5 ते 6 बाप्पाच्या ट्रॉल्या. बाकी तुम्हाला समोरून जाऊन दाखवतो बाप्पाची ट्रॉली कुठे आहेत. तुम्हाला बाटून दाखवले. आता इथून तुम्हाला दाखवतो एंटोफिलचा महाराजा बाप्पाची ट्रॉली इथे आली सरच्या वर्कशॉपच्या बाहेरच उभी आहे. बाकी ह्याच्यावरती बाप्पाचं नाव नाही लिहिलंय, बाकी इकडे मेन्शन केलंय ग्रुपचं नाव. आता इकडे आपण जाऊया पुढे. बाकी इकडे चिक्कल बसू शकतात हे बघा. बाकी या ट्रॉलीवर पण नाव नाही मेन्शन केलंय, मला वाटतं त्या साईडला असेल उलटी ट्रॉली लावल्या. तर इकडे ऑलरेडी चिक्कल आहे बघा, तुम्ही बघतायत
इकडे केवढी चिखल आहे. बाकी इकडे मुंबईचा एकता राजा म्हणजे धारावीचा बाप्पाची मूर्ती आहे. जसं की लास्ट टाइम पण तुम्हाला ट्रॉली दाखवलेली पर्यवक्षाच्या पाठी उभी होती. आणि पुढे आपण जाऊया आता. तर पुढे तुम्ही बघणार ना तर इकडे अजून एक ट्रॉली तुम्हाला बघायला भेटणार आहे. अच्छा नाव नाही लिहिलं ट्रॉलीवर, शायद त्या साईडला नाव असेल. बाकी इकडे अजून एक बाप्पाची ट्रॉली आहे. कोलाबट लेनचा राजा, जर काय चुकीचं बोलत असेल तर माफ करा. बाकी अजून एक बाप्पाची पुढे कृष्णनगरचा राजा बाप्पाची ट्रॉली आहे. बाकी इकडे तुम्ही बघू शकता ट्रॉल्या, एवढे सारे ट्रॉल्या आहेत, 6 ट्रॉल्या आहेत. आतमध्ये बघा की आतमधला काय अपडेट आहे. मित्रांनो लास्ट टाइमला आपण अपडेट दिलं तेव्हा दाखवलं तुम्हाला बसंतनगरचा महाराजा बाप्पाची ट्रॉली आतमध्ये आता बाहेर आली आहे. बाकी आतमध्ये साचा वगैरे आहेत. मित्रांनो आजच्या पक्षाच्या बाहेर एक तुम्ही बघू शकता इकडे प्रभात ठेवलाय. बाकी इकडे लास्ट टाइमाचा बाप्पा जगत आहे. बाकी तुम्हाला ही ट्रॉली आज जस्ट दाखवली मी. बाकी वर्कशॉप आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला अपडेट देतो. समोर एक बाप्पाची मूर्ती साचा रेडी आहे त्या आतमध्ये. त्याच्यानं वर्कशॉप रेडी होतोय. बाप्पाची मूर्ती त्या समोरच आहे. बाकी 2 ट्रॉल्या बघायला भेटतात आतमध्ये. बाकी इकडे साचा या साईडला समोर. बाकी बाप्पाची मूर्ती इकडे. वर्कशॉपचं बांधकाम बाकी चालू आहे काम. साईडला या साईडला पण आहे. बाकी अजून तिकडे बसले आहेत. तर मित्रांनो तुम्हाला दाखवलं आपण आता जस्ट गेलो अजून सरच्या वर्कशॉपला. तिकडे खूप सारे बाप्पाच्या मूर्त्या रेडी होत आहेत. बाकी आतमध्ये अलाउड नाही व्हिडिओ काढायला. बाप्पाची ती फेस सिग्नेचर फेस आहे बाप्पाची, ती तुम्हाला दाखवलं मी. थोडा बांधकाम चालू आहे. आनंद सर पण बसलेले तिकडे. तर बाकी आता आपण आलो गणेशंकुल वर्कशॉपला. तिकडून तुम्हाला अपडेट दाखवतो काय कसं अपडेट आहे. तर हा एक लास्ट शेवटचा वर्कशॉप अपडेट आहे. त्यानंतर आपण जाऊया पुढे. तुम्हाला दाखवतो की गणेशंकुल मध्ये काय अपडेट आहे, केवढे गणपतीच्या मूर्त्या बांधल्या आहेत आणि केवढे नाही बांधले ते. बाकी काय कसं अपडेट आहे तुम्हाला दाखवतो जाऊन पुढे. मित्रांनो वर्कशॉपच्या बाहेर आपण आलो आहे. इकडे बस लागेल तुम्हाला समोर दाखवला असता. बाकी इकडे वर्कशॉप बघा की काय कसं काय अपडेट आहे. बाकी इथून तुम्ही बघणार ना तर इकडे आपल्याला 2 ट्रॉल्या बघायला भेटणार आहे. पण ते नाव नाही माहिती आपल्याला, पण ट्रॉल्या बघायला भेटणार इकडून. बाकी बांधकाम चालू आहे वर्कशॉपचं. लास्ट टाइम आपण आतमध्ये गेलो त्याकडे मला एंट्री भेटते की नाही आपण जाऊन एकदा चेक करूया. तुम्हाला दाखवलंय 2 ट्रॉल्या इकडून बघायला भेटतात आपल्याला. गणेशंकुल वर्कशॉपच्या इथे आपण आता आतमध्ये एंट्री मारतोय आणि आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो कसं काय ते. बाकी इकडे राईट साईडला आहे अंबाराट्स म्हणून, तिकडे गणपतीच्या मूर्त्या आल्यात, थोड्या आल्यात मध्ये. बाकी या साईडला पण आहे श्री गणेश चित्रशाळा लास्ट टाइम दाखवलेला. बाकी इकडे बाप्पाच्या मूर्त्या आहेत, घरगुती गणपती बाप्पाच्या मूर्त्या. बाकी जाऊया आतमध्ये पुढे. दरप्रमाणे मित्रांनो या टायमाला इथे पण सार्थक आर्ट्स म्हणून आहे. बाकी इकडे तुम्हाला एक साईड या साईड पूर्ण साईडला घरगुती गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघायला भेटणार आहे. जसे की इथे पण आहे, या साईडला पण आहे, वेडी ब्रदर्स वगैरे पण आहे त्यांच्या थोड्या पुढे. बाकी घरगुती गणपती बाप्पाच्या मूर्त्या रेडी होत आहेत. कलर वगैरे माझे बाकी आहेत. बाकी इकडे वर्कशॉप रेडी होत आहेत, घरगुती गणपती बाप्पा मूर्त्या. बाकी इथे पण आहेत. बाकी पुढे डायरेक्ट वर्कशॉप आहे, समोर ट्रॉल्या आहेत. मित्रांनो इकडे तुम्हाला 2 वर्कशॉप मित्रांनो 2 तुम्हाला इथे ट्रॉल्या बघायला भेटणार आहे. बाकी आतमध्ये समोर पार्ट आहे. इकडचं अपडेट तेवढंच. बाकी तिकडे लेफ्ट साईडला गणपतीच्या मूर्त्या बनते या साईडला. वगैरे समोर असे पार्ट आहेत. आणि मित्रांनो समोर पण वर्कशॉप आहे, तिकडे गणपतीच्या मूर्त्या रेडी होत आहेत. तिकडे तुम्हाला दाखवतो. बाकी पार्ट वगैरे तिकडे रेडी झालाय, बाप्पाच्या मूर्त्या रेडी करतात म्हणून तिकडे व्हिडिओ कॉल अलाउड नाही. बाकी बाप्पाच्या मूर्त्या इथून दिसत नाहीत. बाकी तिकडचा वर्कशॉपचा अपडेट कमी सांगा. एक सेकंड. तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट सांगा. आपण पहिला गेलो परेल वर्कशॉपला, नंतर अरुंधती सरचा वर्कशॉपला, नंतर आलो आपण गणपती वर्कशॉपला. जर की तुम्हाला परेल वर्कशॉपमध्ये मी एक गणपतीची मूर्ती आहे, त्या मूर्तीचं नाव सांगितलं कमेंट करायला. आणि मी ते कमेंट नाही केले तर ती कमेंट करा मूर्तीचं नाव काय गणपती बाप्पाच्या. बाकी आपण अरुंधती सरच्या वर्कशॉपला, तिकडे पण खूप काही काम चालू आहे. बाकी खूप भारी मजा आहे जेव्हा आगमन होणार तेव्हा. आणि नंतर आपण आलो गणसंकुल वर्कशॉपला. तर गणसंकुल वर्कशॉपला तिकडे पण काम चालू आहे बाप्पाचा. 2 ट्रॉल्या आपल्याला दिसल्या, बाकी आतमध्ये पण 2 ट्रॉल्या दिसल्या. बाकी अपडेट एवढा होता, बाप्पाच्या मूर्त्या बनतायत. बाकी माझं आपल्याला माहिती आहे, मला ऍक्टिंग करतो इकडे पाठी. ऍक्शन ह्याच्यानंतर तुम्हाला अजून 2 ब्लॉग बघायला भेटणार आहेत. ते हा आज आल्याच्या नंतर अजून एक, त्यानंतर अजून एक. तर ह्याच्या नंतरचा ब्लॉग आहे ना मित्रांनो, तो खूप भारी आहे. अँकर खूप म्हणजे खूपच भारी आहे. तो ब्लॉग असेल ना तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, त्यामध्ये 03 बाकी आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. छोटीशी कमेंट करा, गणपती बाप्पा मोरया. तुम्हाला इकडे किंवा इकडे एक ब्लॉग येतोय, तो नक्की जाऊन चेक करा. दोघांमधला एक ब्लॉग वर आपण भेटूया. चला भेटूया या किंवा या ब्लॉग मध्ये. चला.